पुढची बातमी उल्हासनगरच्या आशेळेपाडा भागात 7 ते 8 जणांच्या टोळीने धुमाकूळ घातलाय। या टोळीने 25 ते 30 वाहनांची तोडफोड केली आहे। शिवाय महिला, लहान मुलं आणि अनेक पुरुषांवर तीक्ष्ण हत्यारांनी जीवघेणा हल्ला केला। यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 7 ते 8 जणांची ही टोळी अचानकपणे सायंकाळच्या सुमारास आशेळेपाडा भागामध्ये घुसली आणि त्यांनी रस्त्यांवरील नागरिकांना लक्ष्य केलं। दरम्यान नागरिकांनी या टोळीला थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आपली हत्यारं सोडून त्या ठिकाणाहून पळ काढलाय। लहान मुलांसह महिला पुरुषांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। आशेळेपाडा परिसरामधील 25 ते 30 वाहनांची टोळक्याकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। दोन्ही दृश्यात आपण पाहतोय नागरिकांवर हल्ला करण्यात आलेला आहे। पाण्याची टाकीपासून ते पूर्ण यशवंत विद्यालयापर्यंत सगळ्या गाड्या फोडत आले। त्यात माझी सुद्धा रिक्षा होती। माझ्या रिक्षाचं भरपूर नुकसान केले। तलवारींनी त्यांनी वार केले। पुढ अस्तर सगळं फाडून टाकले त्यांनी। किती लोक 7 ते 8 जण होते ते पोरं। आमच्या चाळीतला एक पोरगा आहे सचिन मोरे म्हणून, त्याला पण मारलं भरपूर। त्याचे इथंच आहे, त्याच्या गाडी बिडी सगळं फोडून टाकलं। मी पोलीस आयुक्तांना याद्वारे विनंती करतो की उल्हासनगर एक नशेखोरांचा अड्डा झालेला आहे। नशेचे व्यापारी कोण आहेत ते त्यांना माहिती आहे। गुटख्याचे व्यापारी कोण आहेत, डान्स बार इथं धडाल्याने चालू आहेत आणि त्याचबरोबर अशी गांजा विक्री करणारे किंवा नशेचा व्यापार करणारे लोक कोण आहेत, ते पिणारे कोण आहेत हे माहिती पण पोलीस करत नाहीत। विनंती केली की त्यांना कठोर कारवाई करा की या लोकांना परत त्रास होता कामा नये। जर तसं नाही झालं तर हा संपूर्ण परिसर पोलीस स्टेशनला येऊन बसेल आणि पुढची जबाबदारी पोलिसांची असेल। माझ्या पोराला छातीवर, डोक्यावरती, हाताला पूर्ण फाडलंय माझं पोरग। मला असं मारलं, माझ्यावरती रॉड टाकलं। काहीतरी ते चॉपर होता एक, मी त्या पोरांना नाही ओळखत। मला माहित पण नाही ती पोरं कुठली आहेत, काय आहेत, काहीच माहिती नाही। मी कामाला जाणारी बाई आहे, सकाळी जाते संध्याकाळी येते। माझा पोरग मला घ्यायला येतो आणि ते आमच्यावरती त्यानं अचानक हल्ला केला। मी त्याला बोलते, बाबा काय झालं, का गाडी का चालवून आणली त्यांनी, म्हणून त्यांनी वार केला त्यांनी।